मानवास भगवत भक्तीचा अधिकार आहे. भक्ती मार्गातील शेवटची भक्ती आत्मनिवेदन अनुभवल्याशिवाय मनुष्य जन्माचे सार्थक नाही, हे सकल संतांनी विविध पद्धतीने पटवून दिले आहे. अन्यथा जीवाला जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटता येणार नाही. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. भक्ती मार्गातील अर्थार्थी जिज्ञासू व ज्ञानी भक्तांना भक्ती मार्गात येणारे अडथळे, धोके कशात व अनुभव कसे असतात हे जाणून सावधपणे भक्ती जगण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी चिरंजीव पदद्वारे बहुमोल मार्गदर्शन केले आहे. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. संत एकनाथ महाराजांचा चिरंजीव पद रूपाने सकल भक्ती मार्गस्थांसाठी मोलाचा संदेश आहे. यावर आत्मीयतेने विश्वास व शब्द एक एक मंत्र असून त्यानुसारच्या अनुकरणाने साधक संत अनुभूतीचे चिरंजीव पदास प्राप्त होतो. श्री संत एकनाथ महाराज कृत चिरंजीव पद. चिरंजीव पद पावयासी, आन उपाय नाही साधकासी. किंचित बोलो निश्चयसी, कळावयासी साधका. येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे रूप. नित्य मृत्यू लागला समीप, न मनी अल्प देह सुख. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला. थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा. ऐसा अनुताप नित्य वाहता, तव वैराग्य ये तयाच्या हाता. त्या वैराग्याची कथा ऐका आता सांगेन. ते वैराग्य बहुतांपरी आहे हे अवधारी. सात्विक राजस तामस त्रिप्रकारी, योगीश्वरी बोलिजे. नाही वेद विधी आचार, नेने सत्कर्म साचार. कर्मधर्मी भ्रष्टाकार, तो अपवित्र तामस. त्याग केला पूज्यते कारणे, सत्संग सोडूनी पूजा घेणे. शिष्य ममता धरुणी राहणे, ते जाणणे राजस. हे वैराग्य राजस तामस, ते न मानेच संतास. तेने न भेटे कृष्ण परेश, अनर्थास मुळते. आता वैराग्य शुद्ध सात्विक, जे मी जगद्वंद्य मानी यदुनायक. ते तू सविस्तर ऐक, मनी निष्टंक बैसावया. भोगेच्छा विषयक, ते तो सांडी सकळिक. प्रारब्धे प्राप्त होता देख, तेथून निष्टंक अंग काढी. काजे विषय पाच आहे ती, ते अवश्य साधका नाडिती. मनोनी लागोने दी प्रीती, कवने रीती ऐकपा. जेने धरिला शुद्ध परमार्थ, त्यासी जन्मान हा करी अनर्थ. तेने वाढे विषय स्वार्थ, ऐकणे मस्त विचार हा. वैराग्य पुरुष देखुनी, त्याची स्तुती करीती जनी. एक सन्माने करुनी, पूजे लागुनी पहिने ती. त्याचे वैराग्य कोमल कंटक, नेट न धरीच निष्टंक. देखुनी मानस्तुती अलौकिक, भुलला देख पैतेथे. जनस्तुती लागे मधुर, म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार. आम्हा लागे झाला स्थिर, तेने धरी फार शब्दगोडी. हा पांच विषया माझी प्रथम, शब्द विषय संभ्रम. मग स्पर्श विषय सुगम, उपक्रम तो ऐसा. नाना मृदू आसने घालिती, विचित्र पर्यक निद्रेप्रती. नर नारी शुश्रूषा करीती, तेने धरी प्रीती स्पर्शाची. रूप विषय कैसा गोवी, वस्त्रे भूषणे देती बरवी. तेने सौंदर्य करी जीवी, देहभावी श्लाघ्यता. रूप विषय ऐसा जडला, रस विषय कैसा झोंबला. जे जे आवडे तयाला, गोड गोड अर्पिती. ते रसगोडी करिता, घडी न विसंबे धरी ममता. मग गंध विषय ओढिता, होय तत्वता तया कैसा. आवडे सुमन चंदन, बुका केशर विलेपना. ऐसे पाचही विषय जाण, जडले संपूर्ण सन्माने. मग जे जे जन वंदिती, तेची त्याची निंदा करीती. परी अनुतापन उपजे चित्ती, ममता निश्चिती पूजकांची. म्हणाल विवेकी जो आहे, त्यासी जनमान करील काये. हे बोलणे मूर्खाचे पाहे, जया चाड आहे मानाची. ज्ञात्यांसी प्रारब्ध गती, मान झाला तरी नेघो म्हणती. तेथेची गुंतोनी न राहती, उदास होती तत्काळ. या परी साधकाच्या चित्ता, मानगोडी न संडे सर्वथा. जरी कृपा उपजेल भगवंता, तरी होय मागुता विरक्त.
तो विरक्त कैसा म्हणाल, जो मानिले सांडी स्थळ, सतसंगी राहे निश्चळ, न करी तळमळ मानाची. मांडिना स्वतंत्र फड, अंगा येईल अहंता वाढ, न धरी जीविकेची चाड, न बोले गोड मनधरणी. नावडे प्रपंची बैसणे, नावडे कोणासी बोलणे, नावडे योग्यता मिरवणे, बरवे खाणे नावडे. नावडे लौकिक परवडी, नावडती लेणी लुगडी, नावडे परान्न गोडी, द्रव्य जोडी नावडे. नावडे स्त्रियांत बैसणे, नावडे स्त्रियांचे पाहणे, नावडे स्त्रियांचे रगडणे, त्यांचे बोलणे नावडे. नको नको स्त्रियांचा सांगत, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, करीती आघात पुरुषांसी. म्हणाल गृहस्थ साधके, स्त्रिया सोडून जावे के, येच अर्थी उत्तर नके, ऐका आता सांगेन. तरी सो स्त्रियेसी वाचुनी, नातळावी अन्य कामिनी, कोणे स्त्रियेसी सन्निधवानी, आश्रयजनी न द्यावा. सो स्त्रीसही कार्यापुरते, पाचारावे स्पर्शावे निरुते, परी आसक्त होऊनी तेथे सर्वथा चित्ती नसावे. नाना परी शुश्रूषा करीती, भक्ती ममता उपजीविती, परी शुद्ध जो परमार्थी, तो स्त्रियांचे संगती न बैसे. अखंड एकांती बैसणे, प्रमदा संगे न राहणे, तो निसंग निराभिमानी, त्याचे बैसणे सर्वदा. कुटुंब आहारा कारणे, अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणे, ऐसी स्थिती जे वर्तने, ते जाणणे शुद्ध वैराग्य. ऐसी स्थिती नाही जासी, तव कृष्ण प्राप्ती कैची त्यासी, या लागी कृष्ण भक्तांसी, ऐसी स्थिती असावी. या स्थिती वेगळा जाण, कृष्णी मिळे म्हणे तो अज्ञान, तो सकळ मूर्खाचे अधिष्ठान, लटके तरी आन देवाची. हे बोल माझे मतीचे, नवती गा साचे, कृष्णे सांगितले उद्धवा हिताचे, मी साचते बोलिलो. साच न मानी ज्याचे मन, तो विकल्पी न पावे कृष्णचरण, माझे काय जाईल जाण, मी बोलोनी उतराई. साधावया वैराग्य ज्ञान, मनुष्य देही करावा प्रयत्न, सांगे एका जनार्दन, अनिक प्रयत्न असेना. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त, पार्वती पते हर हर महादेव, गोपाल कृष्ण भगवान की जय.